सख्या रे भाग 83। इकडे मीटिंग संपवून अबीर त्याच्या केबिनकडे परतायला लागला तेव्हा त्याने अक्षराच्या केबिनकडे पावलं वळवली की अक्षराला त्याने बाहेर काढल्यावरती काय करत असेल कोणास ठाऊक. पण तो तिच्या केबिनमध्ये पोचला तर अक्षरा तिच्या खुर्चीवर बसून आरोहीला ओरडताना दिसली आणि आरोही पुढे मागे नाचत हसत होती. तिला कसल्याही त्रासदायक अवस्थेत नाही हे पाहून अबीर स्वतःवरच हसला. जिथे तो तिच्यासाठी संपूर्ण मीटिंग काळजीत होता आणि कुठे ती कसलीही काळजी न करता आरोहीचा सहवास करण्यात व्यस्त होती. अक्षरावर काहीच परिणाम होत नव्हता हे बघून क्षणांनंतर हसण्याचं रूपांतर रागात झालं आणि तिथून तणाव कमी करण्यासाठी त्याने सिगारेट काढली आणि ती पेटवली पण त्याच क्षणात तो मागे वळला. राघवला दारात उभं असलेलं पाहून तो काही न बोलता मागे वळून सिगारेटचे लांबलचक फुंकर घालू लागला. त्यावर राघव म्हणाला, सर सर्व इंजिनियर्सना हे जाणून घ्यायचं आहे की त्यांना सिंगापूरला कधी निघायचं आहे आणि तुम्ही अजून मॅनेजरही निवडलेला नाही. यासाठी अजून वेळ आहे का? 2 दिवसांनी फ्लाईट बुक कर. आठवड्याभरानंतर काम सुरू होईल. पण आधी गेल्याने कामगारांना ठिकाण बघायला आणि समजून घ्यायला वेळ मिळेल आणि हो. तुझी पण तिकीट काढ. आणि हो नीलला सांग की आणखी 1.5 महिना मुंबईत काम सांभाळ. अबीर म्हणाला, सर तुम्ही हा प्रोजेक्ट मॅनेज कराल का? पण तुम्हाला 1.5 महिना तिथेच राहावं लागेल अशा प्रकारे इथे खूप लॉस होईल. राघव म्हणाला, नील इथे काम करायला आहे आणि ती पण असेल. शी इज ब्रिलियंट इन एव्हरीथिंग. अबीर यावेळी जास्त बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता म्हणून त्याने आपोआप बोलणं इथेच संपवलं आणि राघवला जायला इशारा केला. 2 दिवस कसे तरी अक्षरासमोर येण्याचं अखेर अबीर त्याच्या कामगारांसह सिंगापूरला निघून गेला. ज्याबद्दल अक्षराला कळलं जेव्हा तिला ऑफिसमध्ये अबीरची खुर्ची दिसली जिथे नील बसून काम सांभाळत होता. नेहमीप्रमाणे अबीर बद्दल काहीच माहिती न मिळाल्याने अक्षराच्या डोळ्यात एक हलकी उदासीनता पसरली. अबीरला जाण्यापूर्वी तिने त्याला पाहिलंही नव्हतं आणि आता ती त्याला 45 दिवसांनंतर बघणार होती. अबीरच्या गैरहजेरीत आणि अक्षराला झोपूही देऊ नाही. त्यानंतर तिने झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे अबीर रोज जुहूच्या हवेलीच्या लँडलाईनला फोन करून अंजलीकडून अक्षराची चौकशी करायचा याबद्दल अक्षराला सांगायला त्याने नकार दिला होता. जिला विसरायला तो इतका लांब गेला होता तिला आणखी मिस करू लागला. मात्र निघून गेल्यावर तो अक्षरावरचा राग विसरू लागला होता. त्याच्या आठवणींनी त्याचा राग दडपला होता आणि त्याला परत मुंबईला जाऊन अक्षराचा गोड आवाज ऐकायचा होता. इकडे अक्षराला झोपेचे औषध घेण्याआधी काही दिवस काहीच त्रास झाला नाही पण काही वेळाने तिची तब्येत बिघडायला लागली. आता दिवसभराच्या थकव्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना तिला अनेकदा झोप यायची. यामुळे तिने झोपेच्या गोळ्या घेणं बंद केलं. तरीही तिच्या तब्येतीत विशेष फरक पडला नाही. खरं तर जसजसे दिवस जात होते तसतशी ती अधिकच सुस्त आणि अशक्त वाटू लागली होती. इतकी की कधी कधी तिला सकाळी जाग यायची तेव्हा अंथरुणातून उठून तिला बराच वेळ उलट्या झाल्यासारखं वाटायचं. या 1.5 महिन्यात आर्याने किती वेळा सुनीताला भेटून फोन करायचा प्रयत्न केला होता माहीत नाही. पण सुनीताला पूर्ण खात्री होती की अबीरने त्याला कामावरून काढून टाकलं असेल त्यामुळे ती त्याला समोर पाहूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जायची. आणि त्याचा फोन नंबर कधीच अनब्लॉक केला नाही. सुनीताच्या या दुटप्पी वागण्यामुळे आर्याच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार भरला. तो तिला स्वार्थी स्त्री म्हणून पाहू लागला. तिचं काम झाल्यावर तिला कोणाचीच पर्वा नाही. आता त्याला सुनीताकडून काही फायदा होणार नाही हे त्याला समजलं होतं आणि मग तो हे सत्य लपवून आपली नोकरी का धोक्यात घालेल. म्हणून त्याने सर्व काही सिंगापूरहून परत येताच अबीरला सांगायचं ठरवलं आणि सर्व पुरावे गोळा करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्याने ती व्हिडिओ क्लिप पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केली जी डिलीट न करता सेव्ह केली होती. त्यात सुनीता स्पष्ट अक्षराच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून आणि तिला अबीरला गोळ्या देण्यास भाग पडायला सांगत होती. जेव्हा त्याने ही व्हिडिओ क्लिप अबीरला पहिल्यांदा पाठवली होती तेव्हा त्याने तो व्हिडिओ डिलीट न करताच आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केला होता. जो सुनीताकडून पैसे उकळण्याचा त्याचा नेहमीच बॅकअप होता. परंतु आता तो त्या व्हिडिओद्वारे आपली नोकरी वाचवण्यात व्यस्त होता. दरम्यान आर्याच्या प्रत्येक प्लॅनची माहिती नसलेली सुनीता आपली मुलगी मायराच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. त्यामुळे तिचं लक्ष अबीर आणि अक्षरावरून मायराच्या लग्नाकडे वळलं आणि नीलला आरोहीपासून दूर नेऊन एका खानदानी मुलीशी लग्न करण्यात होतं. सकाळपासून ऑफिसमध्ये अबीरची वाट पाहणारी अक्षरा क्षणभरही तिच्या केबिनमध्ये बसली नव्हती.
एकतर ती प्रवेशद्वारापाशी चक्कर मारत होती किंवा वर येऊन तिच्या शेजारी असलेल्या लांब कॉरिडॉरमध्ये कर्मचाऱ्यांना काहीतरी समजावून सांगत होती. इतक्या दिवसांनी त्याला पाहण्याची एकही संधी तिला सोडायची नव्हती. आतून तिला या विचाराने सतावलं होतं की आज तिला त्याला पाहता आलं नाही तर पुन्हा भेटण्याची संधी कधी मिळेल माहीत नाही. पण दुपार झाली तरी अबीरचा पत्ता नव्हता. त्याच्यासोबत गेलेले सर्व कर्मचारी आणि राघव परतले होते. राघवने दुरूनच अक्षराला ग्रीट केलं आणि तो आत बसलेल्या नीलशी बोलू लागला तेव्हा अक्षराने कुतूहलाने दार उघडलं आणि त्याच्याकडे लक्ष न देता अचानक उद्धटपणे विचारलं, राघव तुमच्या सर्वांसोबत अबीर आले नाहीत का? ते येणार नाहीयेत का? अक्षर अजून काही प्रश्न विचारायच्या आधीच राघवने तिच्या मागे वळून पाहिलं आणि नम्रपणे म्हणाला, सर. अक्षरा इतकी घाईत होती की तिला तिच्या मागे कोण उभं आहे हे देखील तिला कळलं नाही. म्हणून ती अचानक मागे वळली. तिचं डोके त्या माणसाच्या छातीवर आदळलं आणि ती त्याला नीट पाहू शकली नाही आणि परत जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या माणसाने हाताच्या मदतीने तिच्या कंबरेला घट्ट मिठी मारली आणि त्याचा दुसरा हात दारावर ठेवून त्याने तिला पडण्यापासून रोखलं. अक्षराचा चेहरा त्या माणसाच्या छातीशी पूर्णपणे चिकटला होता. पण तिचं वेगवान हृदयाचे ठोके आणि त्याची जवळीक जाणवून अक्षराला समजलं की ज्याने तिला कंबरेला धरलं आहे तो दुसरा कोणी नसून अबीर आहे. तिने स्वतःला थोडंसं वेगळं करून वरच्या दिशेने बघितलं तर तिला अबीरचा चेहरा दिसू लागला. तोही तिच्याकडे डोकं टेकून बघत होता. एवढ्या दिवसांचा विरहाची जवळीक त्याच्या मनात काहीतरी वेगळीच जाणवली. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले नाहीत आणि अक्षराच्या कपाळावर किस घेण्याच्या उद्देशाने अबीर तिच्याकडे झुकू लागला. हे बघून नील त्यांच्या जवळ आला. दोघांना इतकं जवळ बघून नील म्हणाला, आमच्या दोघींच्या समोर सुरू होणार का आता तू भाई? तू म्हणत असशील तर मी आणि राघव इथून जातो. मग तुम्ही तुमच्या एकांताचा आनंद घ्या. नीलच्या आवाजाने अबीर आणि अक्षरा पुन्हा शुद्धीवर आले आणि अचानक बाजूला सरकले आणि इकडे तिकडे पाहू लागले. नीलच्या बोलण्याने अक्षराला खूप लाज वाटू लागली होती. त्यामुळे तिचे गाल गुलाबी आणि गरम होऊ लागले होते. तर अबीरने त्याच्या खिशात हात घातला आणि म्हणाला, शट अप नील. मला तुझ्याशी बोलायचं आहे. राघव अक्षराला घेऊन बाहेर जा. येस सर. राघव उत्तरात म्हणाला आणि अक्षराला दार उघडत तिला पुढे जायचा इशारा केला. दोघे बाहेर जात असताना अबीरने नीलकडे गंभीरपणे पाहिलं आणि मग खुर्चीकडे सरकत म्हणाला, मला सांग तुला कशाबद्दल बोलायचं होतं आणि फोनवर तुझा आवाज परेशान साऊंड का करत होता? नीलने त्याचा मोबाईल अबीरला दिला आणि सांगू लागला, हे आईचे मेसेज आहेत. तू त्यांना समजावून सांगू शकतो का की माझ्या लग्नाच्या मागे पडू नको? ती रोज 20 कॉल करते आणि दर 5 मिनिटाला मेसेज करते. मला कोणीतरी प्रेशर कुकरमध्ये ठेवल्यासारखं वाटतं. सगळे मेसेज वाचून अबीरने फोन नीलकडे सरकवला आणि म्हणाला, ती तुझी आई आहे. त्यांचा लग्नाचा निर्णय चुकीचा नाही आणि तुझं लग्नाचं वय पण झालं आहे. भाई मी तुला माझ्याकडून बोलायला लावत आहे आणि तू आईच्या बाजूने बोलत आहेस. डॅडसारखं बोलू नकोस. मला काहीतरी उपाय सांग. नील म्हणाला. इकडे त्याचं बोलणं ऐकून अबीरला काळजी वाटू लागली होती की कदाचित नीलला अजूनही अक्षरा आवडत असेल म्हणूनच तो लग्नापासून असा पळून जातो. म्हणून त्याने शंकेने भुवया उंचावल्या आणि हलवत म्हणाला, लग्न न करण्याचं कारण मुलगी तर नाहीये ना? हा भाई. नीलने उत्साहाने उत्तर दिलं. नीलचे काही शब्द अबीरच्या मनाला धक्का देणारे वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे उदास झाला होता. त्यामुळे त्याचा आवाज नेहमीपेक्षा मोठा झाला आणि त्याने अनिच्छेने नीलच्या चेहऱ्यापासून दूर पाहत विचारलं, कोण आहे ती मुलगी? ती तो त्याचे शब्दही पूर्ण करू शकला नाही तेव्हा नीलने आरोहीचं नाव घेऊन त्याला अडवलं आणि बोलणं चालू ठेवलं. आरोही. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. पण आईला तिच्या लो क्लासचा प्रॉब्लेम आहे. मला कळत नाहीये मी तिला कसं समजावू. अक्षराऐवजी आरोहीचं नाव ऐकताच अबीरचा थकलेला श्वास परत एकदा फुलला. त्याने सुटकेचा श्वास टाकला आणि नीलकडे बघत म्हणाला, मी मायराच्या लग्नासाठी घरी येईल तेव्हा बोलायचा प्रयत्न करेन. पण माझं त्यांच्याशी खास बनत नाही म्हणून जर त्या सहमत नसतील तर मी तुम्हा दोघांचं लग्न करून देईन. जोपर्यंत ते सहमत होत नाही तोपर्यंत तुम्ही इंदूरच्या त्या घरात राहा किंवा माझ्या मेन्शनमध्ये राहा. पण आरोही तयार आहे का? हो भाई. मी तिच्या मामा मामीशी बोललो आहे त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही. फक्त आईचा मेलोड्रामा संपत नाहीये. तो म्हणाला, ठीक आहे मी बोलेन. अबीरने गंभीरपणे उत्तर दिलं आणि उठला आणि केबिनच्या दाराकडे चालू लागला.
त्याला बाहेर जाण्यासाठी अस्वस्थ पाहून नीलला कुठेतरी समजले की त्याला अक्षराला भेटायचं आहे, म्हणूनच त्याने त्याला थांबवण्याचा किंवा मागून अडवण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त म्हणाला, भाई उद्यापासून तुझं काम पहा. तुझ्यामुळे मला 2 ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागलेत. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय वाटत काय होईल पुढे? जाणून घ्यायला वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.